I am Satish. Today we are going to solve practice set 16, Math 7 standard. Chapter name is Angle and Pair of Angle. Let's go to the first question. First question काय बाळांनो? The measure of some angle are given below and write the measure of the complementary angles. पहिले एक्झाम्पल आहे 40 डिग्री. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय बाळांनो ते आपण जाणून घेऊया. समजा तुम्हाला दोन अँगल दिलेले, पहिले आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल काय ते जाणून घेऊया. अँगल ए दिलाय 40 डिग्री आणि अँगल बी दिलाय 50 डिग्री. ह्या दोन्हींची जर आपण ऍडिशन केली तर किती येणार? अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 डिग्री असते ते त्या कोणाला काय म्हणतात आपण? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल. इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल इज 90 दे आर नोन ॲज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणजे दोन कोनाची ज्यावेळेस तुम्ही बेरीज करता त्यावेळेस ती 90 आली पाहिजे, त्यालाच काय म्हणतो आपण? कॉम्प्लिमेंटरी अँगल. अजून एक एक्झाम्पल देतो कळण्यासाठी तुम्हाला. समजा तुमच्याकडे अँगल ए दिलाय 50 डिग्री, अँगल बी दिलाय 70 डिग्री. आता या दोघांची समजा ऍडिशन केली, अँगल ए प्लस अँगल बी, तर किती झालं? 50 प्लस 70 120 डिग्री. तर हा अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल होत नाही. या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 डिग्री येते तोच फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगल होतो. कळलं बाळांनो? आपण आता एक्झाम बघूया. हे आपण रब करून टाकूया. आता पहिला एक्झाम्पल बघूया आपण. समजा अँगल 40 डिग्री एक दिलेला आहे, तो आपण ए कन्सिडर करू. तर आपल्याला अँगल बी शोधायचा आहे, बरोबर? तर कसा शोधणार? इथं सोल्युशन म्हणू. लेट द मेजर ऑफ द complementary angle of 40 डिग्री बी एक्स डिग्री. आता बी एक्स डिग्री म्हणजे काय? आपण नाही काय ना 40 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल एक्स डिग्री मानू. म्हणजे कसं? एक कन्सिडर करायचं, पण तो ऍक्च्युअल मध्ये नाही, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण तो कसा फाइंड आउट करणार? काय सांगितलंय? कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे किती? 90 डिग्री, बरोबर? तर कसं लिहिणार आपण हे? 40 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू किती यायला पाहिजे? 90 डिग्री यायला पाहिजे. दोन कोनांच्या मापाची बेरीज किती यायला पाहिजे? 90 डिग्री, बरोबर? आता पुढे काय होणार? आपल्याला एक्स ची किंमत काढायची, बरोबर? ती कशी काढणार? इथं 40 डिग्री आहे, इथं 90 डिग्री, बरोबर? इथं 40 किती आहे? प्लस आहे, साइन दिसत नाही मायनस वगैरे म्हणल्यावर काय होणार? इथं प्लस आहे, तो आपण इकडे पाठवणार 90 डिग्री मध्ये. तर कसं? एक्स डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 40 डिग्री वजा होणार. 90 मधून 40 वजा होणार. तर आपल्याला काय भेटणार? एक्स डिग्री म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल दुसरा भेटणार, बरोबर? ते बघूया किती येईल. 90 मायनस 40 किती येणार? 50 डिग्री. हे आलं तुमचं आन्सर. ते कसं लिहिणार आपण? द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री इज 50 डिग्री. क्लिअर? आता तुम्हाला जरी एक्झाम्पल मध्ये कळलं नसलं एवढं खास, तर जशी जशी तुम्ही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करताना तसं तुमचं क्लिअर होईल. आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं काय आहे? 63 डिग्री. इथे सोल्युशन सेम. परत लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री बी एक्स डिग्री. फक्त आता 40 डिग्रीचे इथं काय येणार? 63 डिग्री येणार. सेम फॉर्मॅट ठेवायचा. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ आता 63 डिग्री बी एक्स डिग्री. म्हणजे आपण एक्स डिग्री आहे हा कॉम्प्लिमेंटरी अँगल असं मानूया.
आता त्यानंतर काय करणार आपण, सेम ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती यायला पाहिजे आपल्याला 90 डिग्री, तर मग ते ह्या फॉर्मॅट मध्ये फक्त लिहून घ्यायचं. कसं 63 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू किती यायला पाहिजे, 90 डिग्री यायला पाहिजे, बरोबर. तरच तो कॉम्प्लिमेंटरी अँगल होईल, बरोबर ना. तर बरोबर, आता काय करणार आपण, सेम 63 डिग्री 90 मधून वजा करणार. तर कसं होणार, इथं प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस. x डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 63 डिग्री. आन्सर काय येईल बाळांनो, आन्सर आहे 27 डिग्री. 90 तून तुम्ही 63 वजा करून बघा, आन्सर बरोबर 27 येणार. तर आपल्याला x डिग्री किती भेटलाय, 27. म्हणजे हेच झालं तुमचा कॉम्प्लिमेंटरी अँगल. तेच कसं लिहिणार, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री. क्लिअर, सोपं आहे बाळांनो, काहीच अवघड नाही. तुम्ही फक्त समजून घ्या, मी जे स्टेप बाय स्टेप करतोय तसं एकदा दोनदा करून बघा, 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटणार. आजचं एक्झाम्पल आहे बाळांनो आपलं 45 डिग्री. सोल्युशन सेम तसंच आहे. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री बी x डिग्री. आपण 45 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा x डिग्री मानूया, बरोबर. तेच आता सेम फॉर्मॅट, समजा तुमच्याकडे अँगल ए 45 डिग्री दिलाय, तुम्हाला अँगल बी काढायचा तो आपण काय x डिग्री कन्सिडर केलाय, फॉर इन्फॉर्मेशन ओनली. तर कसं लिहिणार आपण, 45 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 90 डिग्री आला पाहिजे, बरोबर. तरच तो कॉम्प्लिमेंटरी अँगल होईल. कॉम्प्लिमेंटरी अँगल हा 90 डिग्रीचा असतो, बरोबर. जेव्हा दोन कोणांच्या मापाची बेरीज तुम्ही करताल तेव्हाच 90 डिग्री आलं पाहिजे, बरोबर. आपण आता x ची किंमत काढूया, सिंपल. इकडे प्लस 45 तिकडे गेल्यावर मायनस 45 होणार. आपण 90 डिग्री मधून 45 डिग्री वजा करणार. तेच कसं लिहिणार, x डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 45 डिग्री. 90 मधून 45 डिग्री गेले, किती राहिले, 45 डिग्री. x डिग्री किती भेटलं आपल्याला, 45. तेच कसं लिहिणार आपण, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री इज 45 डिग्री. क्लिअर. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता आपल्याला 55 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. तो आपण कसं करणार ना, इथे लिहिणार लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री बी x डिग्री. आपण 55 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा x डिग्री कन्सिडर केला आहे. आता आपण x डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ती कशी करणार, सिंपल. 55 डिग्री प्लस x डिग्री बरोबर किती यायला पाहिजे कॉम्प्लिमेंटरी अँगल, 90 डिग्री, बरोबर ना. 90 डिग्रीचा हा आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, त्यालाच काय म्हणतो मराठीमध्ये, कोटिकोण, बरोबर. तर इथे प्लस 55 डिग्री आहे, तिकडे गेल्यावर मायनस 55 डिग्री होणार, बरोबर. x डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 55 डिग्री. x डिग्री इक्वल टू किती आलं मग, किती बाळांना सांगा बरं पटकन, 35 डिग्री येईल ना. करून बघा, आन्सर आहे 35 डिग्री. हेच आपण कसं लिहिणार आता आन्सर, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री इज 35 डिग्री. म्हणजे 55 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा 35 डिग्री आहे. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, 20 डिग्री. आपल्याला आता 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता सेम आपण
लिहून घेणार लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री बी एक्स डिग्री. आपण 20 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा एक्स डिग्री कन्सिडर केला आहे. आता पुढे कसं सेम या दोन्हींची बेरीज करून आपल्याला 90 डिग्री आन्सर आलं पाहिजे बरोबर. 20 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू किती 90 डिग्री यायला पाहिजे ना. कॉम्प्लिमेंटरी अँगल हा 90 डिग्रीचा असतो बरोबर. 20 प्लस एक्स डिग्री केलं 90 डिग्री. आता काय करणार आपण 20 इकडे प्लस आहे इकडे गेल्यानंतर मायनस होणार म्हणजे 90 डिग्री मधून 20 आपल्याला वजा करायची. इकडे जाणार एक्स डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 20 डिग्री किती आलं 70 डिग्री. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता हेच कसं लिहिणार फक्त द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री इज 70 डिग्री. क्लिअर. कळलं का बाळांनो तुम्हाला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 6 90 डिग्री दिलंय आपल्याला. 90 डिग्रीचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता देताना त्यांनी 90 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल दिला म्हणजे आन्सर माझ्या हिशोबाने 0 डिग्री येणार. बघा तुम्ही आपण सॉल्व्ह करूया. हे लिहून घ्यायचं लेट द मेजर म्हणजे चला आपण फाइंड आउट करू ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटिकोन ऑफ 90 डिग्री बी एक्स डिग्री बरोबर. सेम आता 90 डिग्री प्लस एक्स डिग्री किती यायला पाहिजे 90 डिग्री ना. कारण दोन अँगलची किंवा कोणाची बेरीज केल्यानंतर आन्सर आपलं 90 डिग्री यायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल. क्लिअर. आता इकडे 90 डिग्री प्लस आहे इकडे पाठवणार आपण मायनस होणार. एक्स डिग्री इक्वल टू 90 डिग्री मायनस 90 डिग्री काय येणार 0 एक्स डिग्री. हे आलं आन्सर. तेच कसं लिहिणार द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 90 डिग्री इज 0 डिग्री. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता आपल्याला एक्स डिग्री दिलाय त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे. सेम काही चेंज नाही. वर जसे आपण 6 एक्झाम्पल सोडवले सेम त्या टाइपनेच हा सोडवायचा आहे. तुम्ही म्हणता एक्स डिग्री आता कसं करायचं तर एकदम सिंपल आहे बाळांनो तुम्ही बघा. आता सेम वर जसं लिहितो तसं लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री बी वाय डिग्री. आता आपण ऑलरेडी त्यांनी एक्स डिग्री दिलाय म्हणून आपण वाय डिग्री वापरला. तुम्ही झेड डिग्री पण वापरू शकता कोणताही लेटर वापरू शकता. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला घ्यायचं आहे. एक्स व्हॅल्यू मानायची वाय व्हॅल्यू मानायची झेड व्हॅल्यू मानायची तुमच्यावर डिपेंड आहे. मी वाय घेतली तुम्ही झेड पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही. ते फक्त असं लिहायचंय कसं एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू किती यायला पाहिजे 90 डिग्री बरोबर ना. क्लिअर आहे ना इथपर्यंत. आता पुढे कसं होणार इथे एक्स डिग्री आहे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होणार. आपल्याला वाय ची व्हॅल्यू भेटणार म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगलची व्हॅल्यू भेटणार बरोबर. वाय डिग्री तसाच राहील जागेवर. त्यानंतर 90 डिग्री मायनस एक्स बरोबर.
तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटले 90 डिग्री मायनस एक्स, हे आलं आन्सर. सिंपल. तेच कसं लिहायचं, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री इज 90 मायनस एक्स, 90 मायनस एक्स डिग्री. डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये दाखवलं आपण. ओके, हे बघा, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री इज 90 मायनस एक्स डिग्री. क्लिअर. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हे कळलं ना बाळांनो? सिंपल आहे. आपण काय केलं, एक्स डिग्री घेतला, त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचा होता, बरोबर. तर आपण तो कॉम्प्लिमेंटरी अँगल वाय कन्सिडर केला थोड्या वेळापूर्वी, बरोबर. मग काय करणार आपण, दोन कोणांची बेरीज करणार, उत्तर किती येणार आपल्याला 90 डिग्री, बरोबर. तर आपण सेम केलं, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री किती आलं 90 डिग्री. तर वाय डिग्रीची आपल्याला व्हॅल्यू काढायची, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे. तर वाय डिग्री हा असंच राहणार, एक्स इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार. 90 मायनस एक्स जर केलं तर आन्सर तुमचं काय येणार, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं येणार. सिंपल. इथं व्हॅल्यू दिलेलं नव्हतं त्यामुळे आपण हाय असंच ठेवलं. द आन्सर, द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री इज 90 मायनस एक्स डिग्री. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता काय क्वेश्चन, y मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री आर द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. तुम्हाला हे दोन मेजरमेंट दिले आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलची. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. कसं लिहिणार आपण आता, y मायनस 20 डिग्री प्लस y प्लस 30 डिग्री इक्वल टू किती यायला पाहिजे, 90 डिग्री, तरच तो कॉम्प्लिमेंटरी अँगल होईल, बरोबर ना. हे असं लिहून घ्यायचं, बेरीज करावं लागेल ना. हा एक मेजरमेंट दिलाय, हा एक मेजरमेंट दिलाय, दोन मेजरमेंट दिलेत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलचे, तर त्यांची बेरीज किती यायला पाहिजे, 90 डिग्री. क्लिअर. असं लिहून घ्यायचं. आणि इथं काय लिहिणार, द सम ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री. ओके, म्हणजे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज किती यायला पाहिजे, किंवा ऍडिशन किती यायला पाहिजे, 90 डिग्री. आता हे काय करू आपण, इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. कसं सॉल्व्ह करणार, आता इथं ब्रॅकेट मध्ये आहे, आपण त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढूया दोन्ही पण व्हॅल्यू, y मायनस 20 आणि y प्लस 30. तेच कसं होणार, y हा असं इथं लिहिणार, y मायनस किती आहे 20 प्लसचं साइन आहे असं, परत हे ब्रॅकेट मधून बाहेर काढायचं, y प्लस आहे असं 30 इक्वल टू किती 90, बरोबर, 90 डिग्री. आता हे अजून सॉल्व्ह कसं होणार, इथं y प्लस आहे, इथं पण y प्लस आहे, आपण काय करूया, हे दोन y ची बेरीज करू, किती येणार 2y, बरोबर. आता इथं मायनस 20, इथं प्लस 30, याची काय होणार, वजाबाकी होणार, बरोबर ना. तर कसं लिहिणार आपण ते, आता प्लस 30 मायनस 20, आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इक्वल टू काय येणार 90 डिग्री. आता ह्या दोन्हींची आपण वजाबाकी करू, किती येणार 2y प्लस, बरोबर ना, y अधिक y 2y झाले, मायनस 20 आणि प्लस 30, मोठी संख्या मी आधी लिहिली, प्लस 30 मायनस 20 किती येणार 10, प्लस साइन मोठ्या संख्येचं, इक्वल टू किती 90 डिग्री. आता आपण काय करू, इथं प्लस 10 आहे, आपण ते 90 डिग्री मधून मायनस करू. मग कसं लिहिणार ते, 2y इक्वल टू 90 मायनस 10, बरोबर. किती राहिले 80 डिग्री. 2y इक्वल टू 80 डिग्री, बरोबर. आता हेच पुढे कसं सोडवायचं, आता इथं 2y आहे, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, बरोबर, 2y, ते इकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. मग काय लिहिणार आपण, y इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2, परत y इक्वल टू 2 ने 80 ला भाग दिल्यानंतर किती, 2 4 जा 80 आहे असं शून्य, किती राहिले 40, आपल्याला भेटली y ची व्हॅल्यू 40 डिग्री. आता काय करणार आपण, सिंपल, ही जी व्हॅल्यू y ची आली ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि सॉल्व्ह करणार. ओके, आता पहिले घेऊया
y मायनस 20, तर y ची व्हॅल्यू किती आहे 40. 40 मायनस 20 किती आला आन्सर 20 डिग्री. आता दुसरे इक्वेशन काय आहे हे बघा y प्लस 30 ते सॉल्व करून घेऊया. y प्लस 30, आता y ची व्हॅल्यू किती बाळांनो 40 ना, ती आपण लिहायची y च्या जागी. 40 प्लस 30 किती आलं 70 डिग्री. आपल्याला दोन्ही याचे आन्सर भेटले, मेजरमेंटचे आपल्याला भेटले व्हॅल्यू. आता तेच कसं लिहिणार द मेजर्स ऑफ द angles are 20 degree and 70 degree respectively. कळलं का बाळांनो, एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 16 सोडून झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. थँक्यू.